आणि पूर्ण कार्यक्रमासाठी 1101 रुपयाचं पारितोषिक दिलेले आहे. त्यासाठी सर्व मंडळातला आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच तयारी सुपारी 20
तळावून शिपाई बीट यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच अमर साई गुंडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सारंग गुरगरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चंद्राने हात मारे
हात दिल्यावर काय म्हटलीस बरं? काय म्हणतो? काय म्हटली? त्याला झोपून येते म्हणजे तो माझा लहान काटा मला. हा तो उठला होता, शांतच नव्हता म्हणून तुम्हाला बोलले की तो उठलाय, त्याला जरा झोपून येते. मग तुम्ही कधी सांगणार मावशी? तर मला सांगा की काय बोलायचं एवढ्या लग्न मला? आम्ही सगळ्या मुली मिळून जात बाजारात मी आता तुमच्याकडे म्हातारी आहे, मी तुमच्याकडे येऊन काय करणार आहे? आता आम्ही कसं बोलू म्हणून म्हटलं एखादी अनुभव मावशी बोलवाय म्हणून. ठीक आहे तर चला तर मग. चला चला. पण तुम्ही नेसलं काय आणि घेतलं काय सांगणार कधी? हे सांगितलंच पाहिजे का? कारण जर तुम्ही सांगितलं नाही तर तुमच्या मालाची विक्री होणार कशी? बरं ऐक मावशी, मी घेतलं विक्रीला दूध. तू घेतलास विक्रीला दूध? मी घेतलं बघ विक्रीला दूध आणि नेसलं बघ नवं सूत. अरे वा 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 वा. अगं तारे पुढे तू सांग काय घेतलंस? मी घेतले बघ दही आणि नेसले बघ नाव शालू. चंद्रा तू पण पुढे सांग जरा काय घेतलंस तू? मी घेतलं बघ तूप. तू काय घेतलंस बरं? मी घेतलं बघ खवा. पुढे तू पण सांग तू काय घेतलंस? चला तर मग. मावशी अगे मावशी ऐकून नाही का तुझ्यासाठी बक्षीस आले. प्रकाश दुर्गले यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक शीट आलेलं आहे. फक्त त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं नाव घेतलं पाहिजे. प्रकाश दुर्गले ऐकायचं टोपलीत ठेवले होते आंबे, टोपलीत ठेवले होते आंबे ते गेले सडून. प्रकाश दुर्गले यांचे नाव घेते नाकातला शेंबूट फुडकन रडून. अजून एक तुझ्यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आले ते म्हणजे अनिसाहेब पैकर आणि सुशांत कोळंबेकर यांचं म्हणणं आहे की सिद्धेश यांचं एक नाव झालं पाहिजे. नव्या कोऱ्या रुलावरती ट्रेन धावते फास्ट, नव्या कोऱ्या रुलावरती ट्रेन धावते फास्ट. सिद्धेशराव पिक्चरचं तिकीट बुक करा, सीट लावा लास्ट. हॅलो, या पूर्ण कार्यक्रमासाठी अरुणा गंगोल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. तसेच चंद्रकांत गंगोल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हॅलो हॅलो मावशी ऐकते नारायण दुर्गवले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले तुझ्यासाठी. फक्त त्यांचं म्हणणं आहे की माझं नाव घेतलं पाहिजे. डाळीत डाळ तुरीची डाळ, डाळीत डाळ तुरीची डाळ. तुमच्या मांडीवर खेळवीन मी 6 महिन्यात बाळ. खुश कर दिया. अजून पारितोषिक तुझ्यासाठी
डाळीत डाळ तुरीची डाळ. नारायण दुर्गवले तुमचं नाव घेते, तुमचं नाव घेते, तुमच्या मांडीवर खेळवेन 6 महिन्यात बाळ. आम्हाला विचारलं काय तू नाही सांगितलं बरं. आता सांगितलंच पाहिजे का आम्हाला विचारलं तू सांगितलंच पाहिजे ना. ऐक तर मग. तर बघा पोरीनो, मी नेसला बघा जगा आणि माझा माल खाली वाकून बघा. दोन मार्गे, एक माल माझा रिकामी आहे, दुसरा माल भरलेला माठ आहे. तो माठ खाली ठेवलाय मी, माझा माठ खाली वाकून बघा. मग तू कधी सांगणार मावशी? सांगितलं ना आता. चला तर मग आपल्या निघून मथुरेचा घाट चढत आहे. चला तर. मथुरेचा घाट चढता चढता एक गाणं होऊन जाऊ दे बघ. गाणं घेतेस म्हणतेस? हा घेऊन राजे. राधे चल, तू आता तसं काढले तू नाही एक गाणं घेऊन टाक. बरं ठीक आहे घेते. चल तर मग. Somebody
काही काळजी करू नका. मी लेखीच्या पोटी वाटतं भारत करेन आणि इष्टांचा नाश आणि भक्तांचा थोडं मोडायचे आहे तर कशी मोडायची माझ्या लक्षात 16,308 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात जाऊन नाही त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे. ही कामगिरी मी न करता माझा सवंगडी सुदाम यावर सोपवली पाहिजे. त्याला आरोळी देऊन बघतो. सुदामा, अरे हे सुदामा, आलो देवा आलो. देवाच्या चरणी प्रणाम असो, आशीर्वाद असो. देवा एवढ्या गायमध्ये बोलवण्याचं कारण तरी कोणतं? 16,308 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचे. हे कामगिरी मी न करता तुझ्यावर सोबत आहे. ठीक आहे देवा, याच्यामध्ये कायदा कोणाचा आणि हुकूम कोणाचा? सुदामा, कायदा तुझा आणि हुकूम माझा. ठीक आहे देवा, येतो मी. ठीक आहे देवा. देवानी कामगिरी सांगितली खरी, पण मला वाटत नाही की मी एकटा करू शकेल. तर मला माझ्या सवंगडी पेंड्या आणि वाकड्याला वांगड्याची मदत घ्यावी लागेल. अरे गुलाबा काय सांगू काय अरे गंमत झाली मोठी. अरे कसली गंमत? अरे एका पोरगा कोणाचा बारका पोरगा बारका का माझ्या पोरगे तुला काय केलं? अरे काय केलं माहितीये काय तुला? अरे तू थाण्यावर असतोस काय मरायला गावाला जातोस काय? अरे आता
सीझन कसला मला जातो पण घेऊन नाही या चेकवर बांधलेली आहे बांधलेले ते असू दे वर्गण काय केलं माहितीये काय काय केलं तुझी बायको आली वरती अहो आमच्या पोरग्याला शाळेत सोडा पोरग्याला शाळेत सोडा म्हणली पोरग्याला शाळेत जाय नाही पोरगा उघडा नांगड्या तिथे बसलेला सांगितलं नाही अरे तू ऐकत नाही गुलाम ऐकतोय कुठे अरे तो तिथे उघड्या नांगड्या बसलेला पोरग्याला चड्डी घालून आहे पोरग्याला समजावला मी अरे पोरग्याला चड्डी घाल पोरग्याला ऐकत नाही एक झाड ऐकत नाही हट्टी तो काय होय अरे त्यानं काय केलं माहिती काय चड्डी घातला नाही नाचपर्यंत होय मी काय म्हणला अरे गुलामा चड्डी घाल नाही ही लोक बसलेत ना तुझी मुंबई बघतील पोरगा घाबरला पोरगा गेला पोरगा झपक्यात चड्डी घालून आला नाही पोरग्या चड्डी घातला पोरग्याला म्हणलं व्हायचं तर इथं बस वशिरीला बसवली आता सुतारवाडीत जायचं ना शाळेत एवढी पाकडी मोठी चालायची मी म्हटलं 2 घास खाऊन येतो 2 घास खायला गेला पोरगा बाहेर बसलेला अरे 4 कॉलेजच्या पोरी चालल्या होत्या कॉलेजला जायच्या होत्या वर्ग काय म्हणतो काय ताईनो जाता कुठे वर्ग काय म्हणला ताईनो जाता कुठे वर्ग म्हणला ताईनो जाता कुठे पोरी म्हणल्या अरे पोरी काय म्हणल्या आम्ही कॉलेजला जात आहोत कॉलेजला वर्ग म्हणतो अहो तुम्ही कॉलेज करणार काय शिकता आणि भांडी घासायला जाता मी काय म्हणलं मी नव्हता तिथे पोरगा म्हटला तुम्ही शाळेत जाऊन करणार काय कॉलेजला जाऊन पोरी म्हणल्या काय अरे आम्ही पोरं शिकून मोठी होऊन पोरगा म्हणतो त्यांना मुंबईला जायचं आहे त्यांना शिकायला कशाला पाहिजे पोरग्यात झपकन चड्डी खाली गेला पोरगा म्हणला माझी मुंबई पोरी काय म्हणतात पोरी आताच्या ना पोरी आगाव पोरी म्हणल्या आम्हाला छोटी मुंबई आम्हाला मोठी मुंबई हुशार अरे लय हुशार तो म्हणला काय अरे ताईनो मला मोठीच मुंबई बघायची ना 15 मिनिटं थांबा आमचा पप्पा गावावर गेले काय जाऊ काय झालं काय झालायचं काय सांगशील एक दिवस घेऊन गेलो शाळेत नेले मला वाटलं डुकरा माराय नेली फोडाय गेलो बायको बोलली पोरग्याला फोडायचा शाळेत सोडायचा फोडाय गेलो पोरग्याला बसवली वर्गात बसवली तास चालू झाला बाईने विचारली काय विचारले जास्त बर्फ कुठच्या देशात पडतो वर्गात हात वर केला वर्ग हुशार तुझा लय हुशार मला वाटला हात वर केला लय हुशार डायरेक्ट बोलला काय बोलला पप्पाच्या दारूच्या ग्लासात मी पाठी झालो आणि परत घरात आलो मी तू गेला तेव्हा मी कुठं त्या लपलेलो होतो काय बोलतो अरे मला वाटलं डुकरा मारायला असा जाय मी बघित होतो तुझी मजा आज काय झाला माहितीये मी पण त्याला शाळेत सोडली म्हटलं पोरगा कसा शिकतोय तो बघतो पोरग्यान काय केला पोरगा जाऊन बसला त्यांचा झाला सर्व प्रार्थना बिचारा काय घेतली प्रार्थना झाली बाईने घेतली मराठीचा तास घेतली बाईने पहिला विचारली पोरांना अरे तुमच्या ती कविता पाठ आहे काय रे कुठली बाई म्हणले मोरा रे मोरा कविता पाठ आहे कोणाचे विचारलं तसं याच्या पोरग्यानं हात वर केला त्याचा पोरगा हुशार पहिल्यापासून हुशार मला
पोरला पोरगा काहीतरी सांगत हा. वाडीचं नाव मोठं करेल हा. मग पोरग्यान काय केलं काय? हात वरती केला हा. बाई म्हणलं उठ आता बाबा हा. बोलून दाखव कविता हा. कविता बोलायला सुरुवात केला हा. कशी बोलला माहितीये कशी? ए तू मागणे रे आता सांगतो मी मोरा रे मोरा काय तुझा तोरा मोरा रे मोरा काय तुझा तोरा रंगीत पिंपळ आली डोक्यावर तुला बाई वाऱ्यावर या. बाई वाऱ्यावर या. पुढे काय झालं आहे बाई अंगावर आजच्या ना बाई आताच्या काळातल्या हा. बाई म्हणतात अरे तू एवढूच आहे हा. तू एवढूच आहेस हा. मला वाड्यावर नेऊन करणार काय आहेस हा. बाई आवा बाईने सरळ विचारले तू वाड्यावर नेऊन करणार काय आहे वर्ग त्याच्यापेक्षा हुशार हा. वर्ग याचा हा. वर्ग हुशार हा. वर्ग काय म्हणला काय? वर्ग म्हणला बाईनं तुम्ही वाड्यावर तर चला काय करायचं ते आमच्या पप्पा येऊन बघते असा गुलाम तो कोणाचा? अरे तुझाच तो हुशार आहे. अरे लय हुशार मग अरे तू कुठे होता मी तुला सांगितलं ना तुझी मजा कुत्राच्या आड लपून बघू. होय होय मग? तो चाला अरे पण ह्या गुलामान कशाला बोलवलं ना आपल्याला खायरावर बिरावर जायचं आहे काय अंगाचा पगार वगैरे गेलं तर लगेच. नको नारे घे ना मजुरी घे कारण तरी कोणतं सांग बाबा लवकर आम्हाला. आपल्याला कुठं देवाने कामगिरी सोपवली आहे बघ. कोणती रे बरं ती? 16,308 गवळीचा मेळा हा ताटमाट करून मथुरेच्या बाजारात चालला. काय? ताटमाट करून थाट माट करून मथुरेच्या बाजारात चाललाय. म्हणजे मेकअप करून कुठे चाललाय बाजाराला तुरीच्या बाजारात चाललाय रे ऐकलास काय काय? करायचं काय पुढे काय त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे बघ. करायचंय प्रतिबंध. प्रतिबंध करायचंय हा. कशाला करायचंय अरे त्यानं प्रतिबंध करून आपल्याला हे अडवून ठेवायचे बघ. अडवून ठेवायचे हा. हा मग तुला जमणार नाही काय मला जमणार नाही तुम्हाला बोलवले ना. अरे घोडा झालास किती तू केवढा घोडा झालास तुला जमत नाही अरे 16,308 गवळी मी एकटा काय करणार आहे. तू एकटा काय नाही करणार बरोबर आहे अरे बाबा तुला जमेल काय रे आपण जमवायचा बघूया आधी. हा आणि एवढ्या गंभीर आहे. होय आपण तिघजण. होय पण करणार तरी काय? काय करायचं सांग तू तुझ्या ओळखीचा कोण आहे काय? हाय कोण आहे रे? अरे लय माणूस चांगला कोण कोण? अरे तो बोबडे आहे ना बोबडे आहे? होय बोबडे आहे अरे बोलव त्याला. हा बघतो आता कुठे गेलाय तो आवाज देऊ काय अरे बोबडे ना बोबडे अरे आज कुठे थांबवलं त्याला. जो आता मला ते पाहत
जमा मारलाय औषध देऊन गिरतोय आणलंय सगळ्यावर झाले बाय कुठला पण दुखणं असू दे लावू काय तुझ्या दुखणं असेल तिथं लावीन बाबा पण हिथं नको पडद्याच्या मागे हॅलो हॅलो ऐका ऐकतोय कल्याणी दुर्गेरे यांच्याकडून 100 रुपये, सुधारणी दत्ताराम दुर्गेरे यांच्याकडून 100 रुपये, कल्पेश सोडकर यांच्याकडून 100 रुपये, अनिता माळी व अंजना धनावळे यांनी 100 रुपये कृष्णासाठी, तसेच शांताराम दुर्गेरे यांच्याकडून 101 रुपया, तसेच सुजय दुर्गेरे यांच्याकडून 100 रुपये, अवनी दुर्गेरे, सुरेखा दुर्गेरे यांच्याकडून 101 रुपया, सरिता संजय दुर्गेरे यांच्याकडून कार्यक्रमासाठी 500 रुपये. म्हणतात त्यांचा आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे बघितलास काय माणूस की जिवंत आहे अजून. अरे हे काय नुसती उद्या पैसे माझ्या आणि तुम्ही आता ते नाही लागता बनलेला काय बोलतो हा सगळा वाडी जवळ लागले उद्या हिशोब विचारते आता कसा बोलतो तू काय बोलतो जाऊ दे तू काय सांगू तुला काय सांगशील अरे गंमत झाली ती काय करणार नारायणदुर्गाला आलं नारायणदुर्गाला त्याच्याकडे काळी कुंडी घेतली होती काळी कुंडी तिला तालताल पोळा झाली तालताल पोळा काय तालताल पोळा झाली तर त्यांचं भाषा करायला नको त्यांचा डालता करणार मग काय करणार त्यांना तुला कपडे तुला घालायला उडी देऊन जमायची नाही उडी देऊन जमायची नाही तालताल पोळा एवढ्या पोरांना कपडे शिवलेत कसं. अरे काय सांगू तुला काय सांगते तालताल पोळा झाले शेती बिती घालायला नको का बाप तरी कुणी घेतला. अरे काय सांगू तुला तांत्रण केलं त्यांच्याकडे गेला होता तालताल पोळा झाले काली कुंडीला त्याला कपडे शिवायची शेती शिवलीन काय नांदी करून मला भाती नाही काय गाडी धाकती नाही मला त्याला सांगितलं मला त्याच्यात पोळा झाले चड्डी शिवायचे कसा घेणार मग ते मला माफ कसा घेऊ माफ कसा घेऊ त्याने मी विचारले. म्हटलं त्यांना काय म्हणलास अरे आता कसं माफ घेणार तुम्ही तसं म्हटलं तुम्ही सांगा कसा घेता मी म्हटलं त्यांना आता बोटान गेलं बोटान काय नाही बाबा बोटान आता बोटात घेतात कसा माप. काय सांगू तुला काय सांगशील काय सांगू तुला घेतली नाही. हा? नाही घेतली. नाही मग ते चड्ड्या शिवायच्याच राहिल्या काय करू त्याला काय आता काय करणार त्याला म्हटलं नांदूर करून घेतली करून घ्या त्याला म्हटलं ना ते पाहिजे चालते किती आपल्याला बाटली होय, काय म्हणते त्याचे घेऊन आला कुठलं घेऊन आलास ते भात तिकडे घातले होते ना त्यांनी काय अरे देवा मग आता झाला मग त्यांचा भालता केला भाषा केलं मग होय झाला काय तू बालचा व्यवस्थित झाला होय बरं झालं ये मग अरे तुला माहिती आहे काय काय आम्ही तुला बोलवलेली कशाला अरे काय सांगू काय अरे अजून एक गंमत झाली अजून गंमत झाली? अरे काय सांगू तुला काय सांगशील अरे ते पाण्याचं काय नाही पाण्या हा, बघूया. त्यांनी काय केलं. दुर्गवलं काय तो काय ना आता काजूचा सीझन ना काजूचा season. होय मी म्हटलं दाखवा जरा मग टाईम आहे होय होय टाइम जाऊन येतो त्याला पाण्याच्या काजूत सगळी पूजेकडे होती सगळी पूजेतलं म्हटलं काय करणार टाइमपास तर पाहिजे ना टाइमपास पाहिजे. पाण्याचा काजूत गेला तिथं बाजूला बघितलं हा. तर तिथे काजू सचिनची पण काय नावाला आले नाही तिथे काजू दादा पण तिथं हाता होय, होय. करायचं करायचं काय काय ती काजू त्याच्यात त्याची काजू त्याच्यात काजू ह्याच्यात त्याची काजू त्याच्यात काय जो बघून बघून तर नुसता आला पण काजू तरी केवढी होती. अजून काय सांगू तुला आतली जो नुसती बोधा ना नुसती जो अशी मग
केलाच काय करणार काय करणार काय आपल्याला तर काजू काढा आली नाही काढा आली नाही मग काढणार का त्या कशा करणार बघता तर काय म्हणलं वरती काय बघतोस लाल लाल निसता पांढरा पांढरा निसता वर्ण दिसतंय काय बोंडा काला निसता बोंडा दिसतो कोणता निसता असला लहान पुला पुला अरे पुला 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 असला लहान पुला 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 तास तांदळा पुला हात लागते पुला करणार काय करणार काय काढणार कसा कसा करणार काय करू काय करते माझी गणकांनी नुसती मोठी तुझी मोठी गणकांनी झाड पण आहे झाड पण आहे आता बारीक गणकुंडी लागणार अरे मी तिथे येऊ किती कसा बरोबर आहे आता काय करू काय काय सांगू तुला काय सांगते आता बारकी करण्यासाठी मला घरात यायला लागणार घरात यायला लागेल एवढा मला टाइमपास तोपर्यंत माझा नुसता जो बाकीचं कोण येऊन काजू घेऊन जायची अरे तुला बारीक करण्याची पाहिजे होती ना बारीक अरे मग पम्याची नाही याची अरे पम्याची का त्याला आम्ही तुला आहेत ना अति गंमत काय सांगू तुला मग आम्ही काय केलं नाही मी माझ्या घरात काय आला मी म्हटलं मला ही दोन बोंडं पाहिजे दोन बोंडं होती अशी दोन अशी निसती जो लाला निसती जो पिली निसती अशी आणि त्या दोन बोंडांच्या मधलं असला लहान तुला लहान तुला असला सरळ होता ठरल ठरल काय करायचं तुला आता मग काय करणार काय करशील बाडी करताना न्यायला जायचं घालत मला त्याला टाइमपास होणार हा बरोबर आता माझ्याच कलकांनी काहीतरी काम करावं बरोबर काय केलं काय केलं माझीच कलकांनी लागली नव्हती आता काय करू नाम केले आता नाम केल्यावरती लहान केल्यावर ना इतका बॉन कुठला मी काय करू म्हटलं काय करशील अरे तुला म्हटलं असं पल्ला माझ्या तब्येत बितीत चिलायचा काय करणार काय करशील नुसतं आपला माझा आपला कलकुंडी नुसती मोठी अशी मन तर आलं नाही मन तर आलं नाही नुसतं तुला काय असलं काय दिसतं मग ती नुसतं तोच आहे बांबू असं लावलं की अरे तुला बांबू लावता येत नाही काय बांबू मध्ये माझी कल्पनी मोठी बरोबर पण बरोबर गाडी घातली लवची म्हणजे पोटा लागतं तुला लागणार नाही माझी नुसती धुवून म्हटलं की ते तुझ्या लागत मग काय केलं काय करू मी म्हटलं जो आता हलवता मला बोंडा पाहिजे पिला निसता लहान निसता असला निसता तो काय करू काय करशील मी म्हटलं आता हिला मला पाहिजे मग ओढून काढायची वरून कसं काढणार अरे जाऊ दे आता काय आता निघत नव्हती तर काय करशील मला ती बोंडा पाहिजे होती पाहिजेच होती तरी कशी अरे थांबता काय मग सांगतो मी काम केला आणि जो हलवला ना अरे बोंडा हलवली बोंडा हलवली बोल असा निसता कुलच अरे तुझा बाजू पडला काय करणार छोटपणाचं काय कसं हलवली असते आतली जो गंमत आणि काय सांगू हलवली दोन काजू नाहीत पडल्या तुझा पडला काय थोडी म्हटलं आता काय खला नाही माझा तुझा पडला तो डायरेक्ट बनेल म्हणजे आतमध्ये लागली का नाही खात काय करणार काका धाव झालो घरी बायको वरती तुझी होती तिला बोलवायची अरे काय सांगू जेव्हा मला काय मला सुचत नव्हतं काय केलं घरात आला अरे थांबला धुताय थांबून धुताय अरे नाही नव्हतंय त्याच्यानं पण काय नाही नुसता जो खुलूक आतमध्ये काय करू काय करशील तिथलं गेला काय तिथे गेला पावडर कसली होती पावडर होती कसली पॉईंटच्या पेक्षा अलग कसली नुसती ढेल पावडर अरे ती लावली लावल्या अरे झेड पावडर लावली मग काय करू मग फेट केला असेल अरे फेट काय लाल भंगार झालेला आता काय करणार काय करते पावडर लावली आणि झोपलं का नाही फॅनच्या आता हलवा
तवा काहीतरी मला वाटला म्हटलं आता काय माझी गंमत करायची नाही बरोबर आणि ह्याच्या काजूत काय जायचं नाही ती हात अशी लागली आता म्हटलं काजूचा नाद सोडून दे सोडून दे अति गंमत झालेली आहे काजू काढायचं आपला काम नाही आपलं काम नाही नारायण गाण्यानेच करावा पाल्याचं नाव आहे का मग अरे तुला सांगतो आता अरे तुला बोलवलेली कशाला बोलवली आपल्याला ना देवानी कामगिरी सोपवली नाही अरे देवानी कामगिरी सोपवली नाही हा बोल 16 शस्त्र 308 गवलनी कोण 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 गवलनी हात पाठ करून काय करून हात पाठ करून मथुरेच्या बाजारात चाललाय मथुरेच्या बाजाराला चाललंय अरे मथुरेच्या बाजाराला चाललंय त्यांचा रस्ता अडवायचा प्रतिबंध करायचा आहे तुला काय कल्पनेत करायचं अरे तिकडे प्रतिबंध आता बोलतो आणि मला समजत नाही ना अरे अडवायचं काय त्याला बोलू नये आमचं त्यांना जपायचं नाही काय म्हणतो काय जपायचं मी बघतो ना अरे तू हात म्हणून तुला बोलायचं तू अडवशील ना अरे मी अडवतो गवलनी दाखवू अरे झाकण थांब जरा हो तू दाखव गवलीनी हा नको तू दाखव अरे लाईन मारतो म्हणजे काय
माझ्याकडे बघित होती. अरे तुझ्याकडे कशाला बघित? ऐकू बसले तिथे. अरे माझ्याकडे बघून तुला नको बाय तुझा खाली पुढे नको चौकशी नको ऐकशील काय तिचा पाहुणचार मीच घेता अरे काय झालं इथं उभी राहिलीस काय मला उचलून घेशील अरे जेव आहे याला तुझं वजन काय अरे जेव उपासा उचलून घेशील मला नाही ना उचलून नाही घेणार मग एक काम कर माझं नाव घेशील तुझं नाव घ्यायचं तुझं नाव तरी काय आहे माझं वाकड्या नाव आहे वाकड्या 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 ऐक तर मग ऐकतोय अंड्यावर अंडे ठेवले 7 अंड्यावर ठेवले अंडे 7 त्यावर ठेवली परत त्यावर परत आणि तू तुझ्या घरात आणि मी माझ्या घरात अशी कशी बोलली अरे मी नाव घेता मावती जाती मावशीसाठी तू नाव घे माझ्या खूप खूप होणार माझा उद्याच घे घेऊ का घे आता घेतलाच मी बघ हा नंतर मागं बघू आधी इथं उभा राहा नाव घे बघा घे खायचं पान खणखणीत खायचं पान खणखणीत मावती माझी हल्ली पडपडी हा राजाला देता तुला औषध लागला तर दुखण्यावर सोडून घेवाय मावशे हे मावशे मी नाव घेत नाही तुझा नाव घे ऐकतो मग त्या पम्याच्या लग्नात पडल्या जुगारच्या बाटल्या अरे तुबाल पोरा बसले काय हे करतोय नाव दे मग नाही घेत नाव ऐकतो हे बाबा मला काही नाव आठवत नाही आता मग घरात नाही आठवत आहे जाऊ दे नाव नाही घ्या आता काय म्हणतो बघ आपलं मी काय जाणार नाही हरवा तू मला कटाला बोलवली कामगिरी करायची आता जाऊ ना काय
आता काय माझ्यावर जीव आहे मावशीचा लय जीव आहे. मग आता एक काम कर, तूच जाऊन त्यांना एक मी अडवू म्हणतो तुमच्यावर काही जमायचं नाही. आता नाही तर मी जातो या म्हातारीला अडवतो त्यासोबत त्या पोरीला पण अडवतो. आलो ही बारकी ना कवले जातो. माझा केसी कुठे आहे? बाबू कुठे आहे माझा? बाबा तुला जमत काय? मी मार खाऊन आलो. माझा म्हणता तू कामाचा नाही तू काय वाजवतोस नुसता. तुम्हाला असं वाटतं जमणार नाही असं वाटतं, आता मला जावं लागेल. थांबा कोण बदल? नाही सुदामा, कृष्णदेवांचं सौंदर्य. कृष्णदेवांचे सवंगडी? हा अगं राधे, हे कृष्णदेवांचे सवंगडी बोलताय स्वतःला. ते विचारून घे जरा. वाटत तर नाही बघ. आता काय घालून यायचं आम्ही आम्हाला वाटायला काय घालून यायचं तुम्ही सांगा. आधार कार्ड दाखवून चंद्रावरचा फोटो आहे ना, फोटो काला कुटकुली झालाय. काय नाही दाखवून जमायचा. कल्प्या तू सांगतो बस उद्या नाचवायची ना हजर कल्प्याची हजर आहे माहिती नाही. उद्या 9 तारखेला 9 तारखेला अरे त्याचा आता कसा माईक जड असेल. आता कल्प्याचा माईक आला पाहिजे. मायकाला काय तो आता जुनं झालंय जुनं लय वर्षाला तरी तू तुटली काय चाललं कल्प्यात जा ना उद्या. त्याच्या टाकल्या वाईट दिसत्या दोन्ही आहेत. जायचंय कुठे आपल्याला साखरपुड्याला जायचंय कुठे? काय मला पण माहिती तो जाऊ दे. या बायाला आलो देव येतील आता. अरे गुलामा तूच आहे गुलाम अरे तुम्ही कृष्णदेवांची सवंगडी म्हणता ना, तुमच्याकडे काही हुकूम आणि कायदा आहे की नाही? आहे ना कायदा, ऐकून दाखव. कांदा मागतायत कांदा मागतायत. अरे भावा आपल्या मम्मीने घेऊन द्यायला माझ्यावर कांदा नाही कायदा पाहिजे कायदा कायदा नाही तुझ्या भावा कायदा सांग त्यांना थांबाच ऐका तर मग. कुठला काय बघता अरे ऐकवा. अरे त्याचा बोलत पण नाही त्याचा आता आवाज बसला आवाज काय बघणार. थांबा जरा.
उद्या सोबत काय उद्या वाजतोय साखरपुड्याला गुडघ्याला भाजी तसंच झालाय. अरे मस्जिद तो इथं थांबला झाला. अरे तुला मागता आलाय 9 वाजता. अरे दाढी करायला जातो सांगून गेला घरातलं. अरे बापूस इकडे शोधी इकडे दाढी करायला पोरगा गेलाय पण पोरगा काय अजून आला नाही. काय माहिती गुलाम कुठे गेला होता. अरे तुमच्याकडे कायदा वगैरे काय आहे की नाही? दम लागलाय ऐकलं ना कायदा आता बसा. बसतच नाही म्हातारी काय बसत नाही. बघ जरा मी बघता मावतीला मी एका फटक्यात बसवणार. एका फटक्यात बसवणार.
गोड केवढा तुझा. मग आता काय करायचं देवाला देवाला घेऊन बोलून आले, देवाला. आम्ही काय अंगुल्या गेलेल्या नाही सकाळी तू जा बाबा. आम्ही जातो आणि जा. सांगतो. हा. आम्ही अंगुल्या करून येतात हे चला बाबा ए बाबा धवे तिकडनं जरा आपण मथुरेचा घाट चढूया. कोण तुम्ही? मला ओळखली नाही नाही ओळखलं. मला तुम्ही श्रीकृष्ण भगवान म्हणतात ना श्रीकृष्ण भगवान हजर नसतात. मग कसे असतात श्रीकृष्ण भगवान पायी पद्मा वेणी हिरा हस्तमुद्रा इथे उभे असतात. राधे तुम्ही जर श्रीकृष्ण भगवान असाल तर तुमचे श्याम अवतार अनेक नाम जन्म जन्यशामी केला नाम जला राधे सर्व तुम्ही तुला माझा जन्म जला राधे सर्व तुम्ही तुला माझा जन्म अवतार पहिला भाषमी भरिला संत तुला जमी मारिला संत तुला जमी मारिला
जाऊ नको एक छानसं गाणं बोलल्याशिवाय तुला सोडणार नाही. ठीक आहे. Oh
अरे तू कर तुझ्या. बोल.